नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद गंगाधर शिरसे. आपलं भगीरथ आय एस अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे. माझी ओळख करून द्यायची म्हणजे 2022 मध्ये PSI पदी माझी निवड झालेली आहे आणि काल जी एक्झाम झालेली आहे कंबाईन पूर्व परीक्षा, तर त्याची आन्सर की काल आउट झालेली आहे आणि आन्सर की आल्यानंतर सर्वांच्या मध्ये संभ्रम असेल की आता पुढची दिशा काय असायला पाहिजे, की मुख्य परीक्षेची तयारी कशी करायला पाहिजे, आपला सिलेबस काय आहे, कसं करायला पाहिजे, या सर्व बाबतीत आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. तर मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्याला जर बोलायचं जर असेल तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला दोन पेपर असतात. एक पहिला जो पेपर असतो तो भाषा विषय आणि दुसरा जो पेपर जो असतो तो सामान्य अध्ययन. आता यामध्ये जो पहिला पेपर आहे तर तो 200 गुणाचा आणि दुसरा पण 200 गुणाचा, म्हणजे आपली मुख्य परीक्षा जी आहे ती आहे 400 गुणांची. तर या 400 गुणामध्ये आपल्याला पहिल्या पेपरमध्ये 100 मार्काला 100 जे प्रश्न राहणार आहेत ते मराठी आणि इंग्लिशचे 50 प्रश्न मराठीचे आणि 50 प्लस इंग्लिशचे राहणार आहेत. तर आपण त्याच्यावर चर्चा करू की सुरुवातीला मी आज की भाषा विषयाची तयारी कशी करायला पाहिजे. म्हणजे अगदी बरेच विद्यार्थी असतील की जे पूर्व परीक्षा पहिल्यांदा त्यांचा स्कोर आला असेल आणि त्यांना शाश्वती असेल की ते मुख्य परीक्षेला पात्र होणार आहेत, पहिल्यांदा करतायत, किंवा कोणी अगोदरची जे विद्यार्थी आहेत की त्यांचा समजा अगोदर कधी स्कोर कमी आलेला आहे आणि आता यावेळेस त्यांना पूर्ण जोमाने म्हणजे काय पद्धत काय असायला पाहिजे, किंवा किंबहुना मी सांगेल की मी काय पद्धत वापरली होती आणि माझा कसा स्कोर आला होता पेपरमध्ये, तर त्याबद्दल आपण बोलूया. आता पहिल्यांदा आपण मराठी या विषयाबद्दल बघू. मराठीमध्ये 50 प्रश्न जे आहेत, 50 प्रश्न, तर त्या 50 प्रश्नाचं डिवायडेशन कसं होतं किंवा आपण कुठल्या कुठल्या पार्टला किती वेटेज आहे. तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार आणि उतारा. तर याच्यावर उतार्यावर साधारणतः 5 प्रश्न असतात. उतार्यावर वाक्यप्रचार आणि म्हणी याच्यावर 7 ते 8 प्रश्न असतात. व्याकरणावर जवळपास 30 ते 32च्या दरम्यान प्रश्न असतात. शब्दसंग्रहावर साधारणतः 6 ते 7 प्रश्न असतात. आणि हे वाक्यरचना जो पार्ट आहे तो वाक्यरचना पार्ट ऍक्च्युली हा व्याकरणामध्ये झालेला आहे. म्हणजे आपण जेव्हा याचं डिवायडेशन करतो तेव्हा व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा विषयावरचे जे प्रश्न आहेत तर त्या 50 प्रश्नाचे डिवायडेशन, उतारा जो आहे तो 5 मार्काला आहे उतारा. त्याच्यानंतर जे काही होकॅब आहे ती होकॅब साधारणतः 15 मार्काला होकॅब, आणि ग्रामर जे आहे ते ग्रामर असतं 30 मार्क्स. ओके, तर हे 50 मार्क, 50 प्रश्न ऍक्च्युली 50 प्रश्न मराठीचे आणि 50 प्रश्न इंग्लिशचे. तर याच्यामध्ये आपण मॅक्सिमम स्कोर कसा करू शकतो, कारण विद्यार्थी मित्रांनो जर मुख्य परीक्षेमध्ये जर आपण पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये जर समजा आपण इथे जर 45 स्कोर केला आणि इथे 35 प्लस जर स्कोर केला, 35 प्लस, म्हणजे हा जो विषय आहे पहिला जो विषय आहे तर त्या विषयामध्ये तुम्ही 75च्या वर इव्हन तुम्ही 80 प्लस तुम्ही मार्क घेऊ शकता. तर त्या विषयाची तयारी करताना आता जे कोणी समजा आता सुरुवातीलाच ज्यांचं पहिल्यांदाच मराठी ग्रामर वगैरे सुरुवात करतोय, आता मी काय केलेलं, आता मी पण पहिल्यांदाच मुख्य परीक्षा दिलेली आणि पहिल्याच मुख्य परीक्षेमध्ये मी पास झालेलो. सुरुवातीला माझा काय असा ग्रामर सोबत, मराठी इंग्लिश ग्रामर सोबत संबंध नव्हता. तर मी काय केलेलं की सुरुवातीला आता जे काही विद्यार्थी आहेत समजा आता आज सुरुवात करतोय आपण अभ्यासाला, तर मराठी ग्रामर जे आहे ते मराठी ग्रामर पहिल्यांदा घ्यायचं. आपण मराठी ग्रामर पहिल्यांदा घेऊन सुरुवात काय करायची आपण की मराठी ग्रामरची होकॅब आणि ग्रामर हे 2 पार्ट आहेत. तर हे सायमल्टेनियसली आपण काय करायचं की दोन्हीही पार्ट एकत्र चालू करायचे. म्हणजे मॉर्निंगच्या सेशन जर समजा तुमचा व्होकॅब्युलरीचा जर सुरू झाला तर दुपारच्या सेशनमध्ये मराठी ग्रामर, आणि मराठी ग्रामर करते वेळेस आपण ऑलरेडी बाकीचे GS विषय केले आहेत. त्याच्यामुळं मी तर म्हणेल की इथून पुढचा जो 1 महिना आहे तो 1 महिना पूर्णपणे तुम्ही जो काही भाषा विषय आहे तो भाषा विषयासाठी अभ्यास करायला पाहिजे. पहिला जो काही टप्पा आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही मराठी व्याकरणमध्ये पूर्ण जे आता टॉपिक, आता बऱ्याच जणांना समजा काही कन्सेप्ट नसतील क्लिअर तर त्यांनी कुठलाही क्लास करू शकता, ऑनलाईन ऑफलाईन क्लास करू शकता. मी अमोल पाटील सरांचा क्लास केलेला, ऑनलाईन क्लास केलेला,
आणि काय होतं की जर समजा एखादी कन्सेप्ट जर आपली क्लिअर जर नसेल तर त्या कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं की आपण पुस्तक वाचून परीक्षेमध्ये जातो, पण काही प्रश्न जे असे असतात की ज्यांची कन्सेप्ट क्लिअर असते, कन्सेप्च्युअली त्यांना आन्सर माहीत असते याचं की आन्सर उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, त्यांना नक्कीच ज्या कन्सेप्ट क्लिअर केल्याचा फायदा होतो. हा, तर मराठीबद्दल बोलतोय मी. तर मराठीबद्दल तुम्ही काय करा की आता सुरुवातीला जे काही समजा 15 दिवसाचा तुम्ही टप्पा ठरवला असेल, समजा मराठी ग्रामरसाठी तुम्ही केलं, तर काय करायचं की मॉर्निंगला उठल्यानंतर पूर्ण होकॅपमध्ये एक वेळ समजा तुम्ही होकॅप चालू केली, होकॅपमध्ये काय करायचं की सुरुवातीला वाक्यप्रचार घ्यायचे आणि वाक्यप्रचार म्हणी, त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, एकाच अर्थाचे अनेक शब्द, हे अशा टाईप म्हणजे सुरुवातीला तुम्ही वाक्यप्रचार घेतले की एक 4-5 दिवस वाक्यप्रचार पूर्ण संपून टाकायचे आणि शक्यतोवर अगोदर काय करायचे की जेवढे आहेत तेवढे आयोगाचे जेवढी काही आतापर्यंत व्होकॅब्युलरी रिपीट झालेली आहे त्या व्होकॅब्युलरीवर आधी काम करायला पाहिजे. म्हणजे अगोदर आयोग आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा मटेरियल. कारण मोस्टली काय होतं की मॅक्सिमम जे आहे ती व्होकॅब प्रिव्हियस इयर जे आहे ना तीच रिपीट होत असते. तर एक सेशन जो तुमचा आहे मॉर्निंगचा सेशन तुमचा पूर्णपणे व्होकॅब्युलरीज असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ग्रामर जे मराठीचं ग्रामर, आता समजा तुम्ही मराठी ग्रामरमध्ये समजा वर्ण आहे, वर्णमाला जी आहे, त्याच्यानंतर संधी आहे, त्याच्यानंतर शब्दाच्या जाती आहेत, त्याच्यानंतर प्रयोग आहे, समास आहे, ह्या जे टॉपिक आहेत हे एक टॉपिक पूर्ण वाचून घ्यायचे, त्याच्यामधले प्रश्न सोडवायचे आणि काय करायचं की प्रत्येक टॉपिक सोडवला आपण की त्या प्रत्येक टॉपिकचे आयोगाचे जे काही प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, कुठलंही तुम्ही एक पुस्तक घेऊ शकता की ज्याच्यामध्ये पूर्ण प्रश्न इन्क्लूड असतील आतापर्यंत आयोगाचे आलेले, तर त्या प्रश्नाचं पूर्णपणे विश्लेषण करणं. कारण मॅक्सिमम मराठीमध्ये नवीन विचारण्यासारखं काही नाहीये. मराठीमध्ये मॅक्सिमम जे प्रिव्हियस इयर जे झालेले प्रश्न आहेत ना तेच रिपीट होत असतात. तर तुम्ही काय करणे की एक टॉपिक केल्यानंतर त्याच्यावरचे पूर्ण प्रश्न, त्याच्यानंतर पुढचा टॉपिक त्याच्यावरचे पूर्ण प्रश्न, म्हणजे असं पूर्णपणे तुम्ही काय करणे की पूर्ण ग्रामर जे आहे ते फर्स्ट जेवढे टॉपिक आहेत ते टॉपिक पूर्णपणे कंप्लीट करणे आणि पॅरलली त्याच्यासोबत व्होकॅब्युलरी चालू देणे. व्होकॅब्युलरीमध्ये तुम्ही वाक्यप्रचार 4-5 दिवस 5 दिवस तुम्ही वाक्यप्रचार केले, मग नंतर मनी केल्या, नंतर समानार्थी शब्द केले. समानार्थी शब्द करताना काय करायचं की मोस्टली आतापर्यंत आयोगाचे जे काही रिपीट झालेले आहेत, म्हणजे साधारणतः काय की नातेसंबंधावर असे प्रश्न येतात, समजा आता पोपट आहे त्याच्यावर किंवा सिंह आहे त्याच्यावर परत म्हणजे जे प्रिव्हियस इयर जे समानार्थी शब्द रिपीट झालेत ना त्याच्यावरच मॅक्सिमम प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं मी तर म्हणेल की समानार्थी शब्द अगोदर तुम्ही प्रिव्हियस इयर केले पाहिजे. आणि राहिला जो 5 प्रश्न जे आहेत ते उतार्यावरचे, तर उतार्यावरचे प्रश्न सोडवते वेळेस काय करायचं की अगोदर जे आतापर्यंत आयोगाचे जेवढे काही राज्यसेवेला ग्रुप गट ब गट क याच्यामध्ये जेवढे काही तुमचे आतापर्यंत प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकेमधून जे काही उतारे आलेले आहेत तर त्या उतार्यावर तुम्ही काय करायचे त्याची प्रॅक्टिस करणे. आणि त्या उतार्यामध्ये कसं असतं की उतार्याला आपल्याला सोडायला 5 मिनिटं तिथं भेटतात. म्हणजे मी असं म्हणेल की जर समजा 1 तासाचा जर वेळ आहे, 60 मिनिटाचा जर वेळ आहे, तर त्या 60 मिनिटापैकी आपल्याला असं झालं पाहिजे की 25 मिनिटामध्ये आपलं मराठी ग्रामरचे 50चे 50 प्रश्न आपले पूर्ण सोडून झाले पाहिजे. कारण इंग्लिश विषयामध्ये जे काही प्रश्न आहेत ना ते थोडेसे कसे असतात, वैचारिक करावं लागतं, त्याच्यामध्ये विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला कसं होतं की आपली मायबोली भाषा आपली मराठी आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं सोपं वाटतं, पण इंग्रजीमध्ये थोडंसं डिफिकल्ट झालं. मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला मराठीसाठी आपल्याला 25 मिनिटं आणि इंग्रजीसाठी आपल्याला 35 मिनिटं आपल्याला राखून ठेवायचे. तर त्याच्यासाठी मॅक्सिमम जेवढा आपण सराव करू या गोष्टीचा, उतारा आपण कमी वेळामध्ये आपण कसा सोडवू. उतारा सोडवल्यानंतर जर आपलं जर समजा 25 मिनिटांमध्ये जर आपलं समजा हे झालं मराठी व्याकरण झालं, तर त्याच्यानंतर मग आपल्याला जे 35 मिनिटं इंग्रजी व्याकरणासाठी उरतात तर ते इनफ आहेत. आणि मराठी व्याकरण हा असा विषय आहे मित्रांनो की जर आयोगाचाच प्रश्न एखादा जर समजा कॅन्सल झाला तरच आपला प्रश्न कॅन्सल आपला मार्क चुकायला पाहिजे. मी तर म्हणतो की मराठीचा प्रश्न चुकायला नाही पाहिजे. एखादी 2 सिली मिस्टेक चला ठीक आहे, समजा 50 प्रश्न आहेत तर 50 प्रश्नापैकी मी म्हणेल की समजा आयोगात सेकंड आन्सर किंवा कुठल्या तरी डाऊटमुळे 1-2 प्रश्न कॅन्सल जरी झाले आणि तुमचे 1-2 सिली मिस्टेक जरी झाले तरी तुमचे 45+ मार्क तुमचे आलेच पाहिजे मराठी व्याकरणामध्ये. कारण तोच विषय आहे की तो तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. जसं म्हणजे क्रिकेटमध्ये पॉवर प्ले कसा असतो की 6 ओव्हरवरून मॅक्सिमम रन करायचा, तसाच त्या टाईपचा आहे मराठी ग्रामर की तिथं तुम्ही मॅक्सिमम स्कोर करू शकता. आणि इंग्लिशमध्ये असं आहे की इंग्लिशमध्ये जर समजा 50 प्रश्न आहेत तर 50 प्रश्नामध्ये ग्रामर आहे 30 मार्काला, व्होकॅब येते साधारणतः 15 मार्काला आणि उतारा असतो 5 मार्काला. तर मी ज्यावेळेस तयारी करत होतो तर त्यावेळेस मी काय विचार केला की ग्रामरमध्ये माझा प्रश्न चुकला नाही पाहिजे. ग्रामर समजा 30 प्रश्न येत आहेत ना तर ऍटलिस्ट आपले 25 प्रश्न तिथं बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आपण. जेवढे काही ग्रामरचे टॉपिक आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट असो, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस असो, टेन्स असो, क्लॉज असो, कंडिशनल असो, जेवढे आतापर्यंत आलेले आयोगाचे प्रश्न जे आहेत
तेच प्रश्न रिपीट होतात, तर त्या प्रश्नाला आपण एवढ्या वेळेस केलं पाहिजे. आता मी इंग्लिशसाठी काय केलेलं की इंग्लिशसाठी मी महेश पाटील सरांचा क्लास केलेला आणि त्यांच्याच नोट्स वापरलेल्या आणि त्यांच्या नोट्स मी वारंवार ऑलमोस्ट 7-8 वेळेस मी रिवाईज केलेल्या. त्याच्यामुळे काय होतं, जेवढं जास्त आपण रिव्हिजन करू, एक टॉपिक घेतलेला मी इंग्लिशसाठी काय करायचो की समजा आता टेन्स आहे तर टेन्स टॉपिक वाचला, टॉपिक वाचल्यानंतर त्याच्यावरची प्रिव्हियस इयर क्वेश्चन, 0 एररचं पुस्तक जे सरांचं बेस्ट आहे इंग्लिशसाठी, ते पुस्तक मी घ्यायचो आणि त्याच्यामधनं प्रिव्हियस इयर आयोगाचे सर्व जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून काढायचो. म्हणजे मी काय करायचो, टेन्स, क्लॉज, त्याच्यानंतर कंडिशनल, ऍक्च्युअल, स्पेसिफाय, डायरेक्ट, इनडायरेक्ट, म्हणजे जेवढे टॉपिक आहेत त्या टॉपिकचं मी काय करायचो, प्रश्न आणि आयोगाचे आलेले पूर्वीचे म्हणजे टॉपिक त्याच्यानंतर मग आयोगाचे आलेले जे काही प्रश्न आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ते पूर्ण अनालिसिस, म्हणजे तुमचं ते एवढं झालं पाहिजे वारंवार. आणि होकॅबसाठी मी काय केलेलं, होकॅबसाठी आता इंग्लिशची होकॅब खूप फास्ट आहे, तर त्याच्यासाठी मी काय केलेलं की मी अगोदर प्रिव्हियस इयर होकॅब केलेली. म्हणजे प्रिव्हियस इयर होकॅब आतापर्यंत जेवढी काय आलेली, इडियम्स आलेले, वन वर्ड्स आलेले, ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या अगोदर आलेल्या आहेत, ज्या रिपीट झालेल्या आहेत, तर त्याच्यावर अगोदर कमांड आणलं पाहिजे. अगोदर ते करा आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही एक्स्ट्रा काही जर असेल समजा की दुसरा कुठला सोर्स असेल एक्स्ट्रा, तर त्याच्यावर काम करा. कारण कसं आहे माहिती आहे का की इथं तुम्ही 1000 पण पाठ करून तुम्हाला शाश्वती नाहीये की तुम्हाला त्याच्यापैकी एक येईल का नाही गॅरंटी. पण तुम्हाला ग्रामरचं कसं आहे, ग्रामर शुअर आहे तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जर केलं ना तर तुम्हाला प्रश्न फिक्स आहे तुम्हाला. मग तुम्ही त्याच्यावर बघा की आतापर्यंत किती टाईप त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे, व्हॉइसवर किती टाईपचा प्रश्न पडलेला आहे, क्लॉजवर किती टाईपचा प्रश्न पडलेला आहे, कंडिशनरवर काय पडलेला आहे. म्हणजे एक टॉपिक त्याच्यावर आयोगाचे जे काय आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते पूर्ण क्लिअर करणे आणि पॅरलली काय करणे की आयोगाची व्होकॅबलरी, प्रिव्हियस इयर जी व्होकॅबलरी जी आहे त्याच्यामध्ये आपण सॉर्ट करायचे. समजा पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय करायचे की वन वर्ड सबस्टिट्यूशन सर्व क्लिअर करून घ्यायचे आयोगाचे जेवढे काय आलेले. त्याच्यानंतर इडियम्स अँड फ्रेज करायचे. त्याच्यानंतर मग सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, होमोफोन्स आहेत, फ्रेझल वर्ब्स आहेत. फ्रेझल वर्ब्स हा प्रश्न आता सध्या रिसेंटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये आहे की त्याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न असतो, 1 ते 2 प्रश्न असतात. मग आपण काय करायचे, दररोज एक फ्रेझल वर्ब घ्यायची, त्या एक फ्रेझल वर्बला क्लिअर करायचं व्यवस्थित. समजा कट आहे किंवा पुट आहे, तर पुटवरचे आतापर्यंत काय काय आलेले आहेत किंवा त्याच्यावरचे काय काय आहेत फ्रेझल वर्ब्स, ते सर्व क्लिअर करायचे. म्हणजे मला काय म्हणायचंय की तुम्ही इथं 45+ तुम्ही प्रयत्न म्हणजे मॅक्सिमम तुमच्या इथं आलेच पाहिजे 45+. आणि इथं जर समजा तुम्ही ग्रामर आहे ना, ग्रामर पैकी तुमचे इथं 25 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. आणि मी होकॅब म्हणतो, होकॅब आता 15 प्रश्न जर आहेत होकॅबचे, तर जनरली काय होतं की होकॅबवर 10 प्रश्न हे प्रिव्हियस इयर असतात, मोस्टली प्रिव्हियस इयर असतात. आणि उतारा कसा असतो माहिती आहे काय, उतार्यावरचं असं असतं की हा जो उतारा आहे 5, तर या 5 पैकी 2 प्रश्न जनरली काय असतात, होकॅबचेच असतात. म्हणजे कधी कधी मुलांना उतारा सोडवायला वेळ भेटत नाही आणि त्यांनी जर समजा डायरेक्ट जरी खाली जरी बघितले उतार्यावरचे प्रश्न अगोदर जर बघितले की हा उतार्यावरचे काय प्रश्न आले, तर होकॅबचे जर आले ना तर तुम्हाला इथंच क्लिअर होतात. म्हणजे साधारणतः तुमचे इथं जर समजा इथं 25 तुम्ही काढला, तिथं 10 तुमचे फिक्स आहे. प्रिव्हियस इयर जर केले ना तर 10 तुम्हाला घेण्यापासून कोणी नाही रोखू शकत तुम्हाला. आणि उताराचं तुम्ही जर जेवढे काय आयोगाचे आतापर्यंत आलेले आहेत समजा राज्यसेवेसाठी वगैरे, राज्यसेवेसाठी, गट क गट ब साठी किंवा इव्हन दुसऱ्या कुठल्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मधले फक्त उतारे करायचे. आणि उतारे कसं आहे माहिती आहे का की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार प्रिव्हियस इयर उतारेची प्रॅक्टिस करणार, इथं तुम्हाला मॅक्सिमम तुम्हाला मार्क भेटू शकतात. हा सोपा आहे, हातातला घटक आहे हा. आणि आता हे काय झालं की आता मी काय म्हणेल की जेव्हा आता तुमची आता अगोदर आता एवढे दिवस तुम्ही काय केलेलं आहे की पूर्व परीक्षेची तयारी केलेली आहे. साधारणतः तुम्ही कोणी 5 महिने 6 महिन्यापासून तयारी करतोय. आता मुख्य परीक्षेला आपल्याला जो काही वेळ राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये मी तर म्हणतो की आपण आतापर्यंत जेवढा काय अभ्यास केलाय तो अभ्यास आपल्याला मुख्य परीक्षेला ऑलमोस्ट सेकंड पेपरला 70% सेम आहे. 70% सेम आहे. मग आपल्याला काय काम करायचे आहे, आपल्याला मराठी आणि इंग्लिशवर काम करायचे आहे. मग तुमचा पहिला जो महिना आहे, इथून येणारा जो 1 महिना आहे, तो 1 महिना तुम्ही लँग्वेजवर कमांड आणली पाहिजे. मराठी आणि इंग्लिश त्याच्यामध्ये तुम्ही 75+, 80+ तुम्ही कसे जाऊ शकता, मिनिमम 75 आला पाहिजे. कारण सेकंड पेपरमध्ये तुम्ही शुअर नाहीये की तुम्हाला तिथं मार्क तुम्ही निश्चितपणे तुम्हाला मार्क येतीलच याची शाश्वती नाहीये. पण फर्स्ट पेपर आपल्या हातातला आहे. मग आपल्या हातातले मार्क काय जाऊ द्यायचे, आपण आपल्या हातातले मार्क नाही गेले पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, कुठले पुस्तक वापरावं लागतं. मी मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरलेलं, ऑनलाईन मी अमोल पाटील सरांची क्लास केलेली. आणि काय करायचं की पुस्तक समजा एक पुस्तक घेतलं आपण, अमोल पाटील सरांचं नोट्स घेतली किंवा महेश पाटील सरांचे नोट्स घेतले, त्याच्यापैकी तुम्ही काय करा की कुठल्या तरी एका पुस्तकाला, नोट्सला किंवा पुस्तकाला कुठल्या तरी एक बेस बनवा आणि त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा असेल तरी व्हॅल्युएशन करत राहा. आता मी काय केलेलं की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक होतं, मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकाला मी काय केलेलं, बेस केलेलं. आणि जर समजा एक्स्ट्रा मला कुठला जर समजा एखादा नियम समजा कुठला तर नवीन प्रश्न आहे, नवीन ट्रेंड आहे, तो जर ऍड झाला तर त्याच्यामध्ये ऍड करायचो मी. मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकाच्या जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये जर समजा परफेक्ट जर असेल तुमचं ते पुस्तक, तर तुम्हाला इथं मॅक्सिमम मार्क पडणार तुम्हाला. आणि मी तर इंग्लिश ग्रामरसाठी तर महेश पाटील सरांशिवाय काहीच वापरलेलं नाही. मी त्यांचा क्लास ऑनलाईन क्लास केलेला त्यांचा मी,
त्यांची नोट्स वापरलेली, त्यांच्या नोट्स वारंवार रिव्हिजन केलेलं, प्रिव्हियस इयर होकॅप केलेली. आता आपण पहिल्या पेपर बद्दल बोललो की पहिला पेपर चला ठीक आहे, आपण केली तयारी. आता सेकंड पेपरचं कसं करायचं? आता मी तर म्हणाल की तुम्ही पहिला जो महिना आहे तो पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मराठी इंग्लिश परत परत करून त्याच्यामध्ये एक्सलन्स आणून घ्यायचं. त्याच्यामध्ये असं की मी आता पहिला एक रिव्हिजन झालं माझं, 2 रिव्हिजन झाल्या माझ्या, एक झालं तुमचं. त्याच्यानंतर सेकंड पेपर. आता सेकंड पेपरमध्ये मी काय म्हणेल की सेकंड पेपर तुम्ही ऑलरेडी केलायच. सेकंड पेपरमध्ये असं आहे ना की हार्डली 20-25% असेल की ज्या नवीन गोष्टी असतील की ज्या तुम्हाला माहित नाहीत. तर सेकंड पेपरमध्ये आता तुम्हाला बुद्धिमापन आणि आकलन हे ऑलरेडी तुम्ही प्रीला केलेलं आहे. चालू घडामोडीवर 10 प्रश्न असतात इथे. अंकगणित आणि सांख्यिकी याच्यावर 10 ते 12 प्रश्न असतात. माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम. आता याच्यावर काय आहे की माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम हा तर म्हणेल ना की आपल्या खिशातले प्रश्न आहेत. आता मी जेव्हा मेन्सला होतो ना 5 प्रश्न होते याच्यावरचे. 5च्या 5 प्रश्न कसे काय होते याच्यामध्ये याचे कलम आहेत किती? 31 कलम आहेत याचे 31 कलम आहेत. याचे किती आहेत? 30 कलम आहेत. हे 30 कलम जर तुम्ही पाठांतर करून टाकले आणि आयोगाचे आतापर्यंत आलेले प्रश्न जर बघितले, मोस्टली प्रश्न बघताना काय करायचे की पीएसआयचा जो काही मेन्सचा फर्स्ट पेपर आहे पीएसआयचा त्याच्यामध्ये 5 मार्काला कायदा होता, आता तो चेंज झालेला आहे. तर त्याचे प्रश्न आणि राज्यसेवा आलेले प्रश्न ते प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि हे जे माहितीच्या अधिकारचे कलम आहेत हे सगळे केले ना तर इथं साधारणतः गेल्या वर्षी याच्यावर 3 प्रश्न आलेले होते. तर हे आजचे प्रश्न आहेत, हे चुकायलाच नाही पाहिजे, तिथं एक्सक्यूजच नसायला पाहिजे. त्याच्यानंतर पॉलिटी जे तुम्ही अगोदर जे आतापर्यंत करत आलेलं आहे आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही मुलाचा विषय पॉलिटी हा विषय कमजोर असेल. प्रत्येकाचा कुठला विषय आवडतो म्हटलं तर पॉलिटी विषय आवडतो. इथं हे अगोदरच आहे. याच्यावर साधारणतः किती 15 प्रश्न असतात त्याच्यावर पॉलिटीवर. त्याच्यानंतर इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यावर 10 प्रश्न असतात. आणि जे तुम्ही पूर्व परीक्षेला जे केलेलं आहे तेच आहे. तुम्हाला विशेषतः वेगळं काहीच करायचं नाही. जो आहे ना तुमच्या डोक्यामध्ये इतिहास जो स्टोर आहे तुमच्या दिमागामध्ये आतापर्यंत जे काही वाचलेलं आहे तर तेच आहे इथं. त्याच्यानंतर भारताचा महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण हे 10 मार्काला प्रश्न 10 प्रश्न असतात त्याच्यावर. तर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही केलेला आहे. पर्यावरणासाठी हा एक नवीन घटक आहे. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये आपल्याला ऑलरेडी आपण प्रीला फिजिक्स केलेला आहे, केमिस्ट्री केलेला आहे, झुलॉजी केलेला आहे आणि बॉटनी केलेला आहे. तर मग नवीन काय आहे आपल्याला? तर आहे आपल्याला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग. आणि याच्यावर प्रश्न पडतात किती? या जे रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्यावर साधारणतः 2 ते 3 प्रश्न पडतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान आता साधारणतः याच्यावर 20 प्रश्न असतात या विज्ञान तंत्रज्ञान. आणि आपण याला काय करू की याच्याशी रिलेटेड आपण कनेक्टेड करून जर समजा बघितलं तर 20 प्रश्न आपल्याला विज्ञानावर असतात. आणि याच्यापैकी ऑलरेडी आपण हा घटक तर आपण अभ्यासलेलाच आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला नवीन काय करायचंय का? नाही करायचं नवीन. आपल्याला नवीन बघायचं काय? मग माहिती तंत्रज्ञान आणि रिमोट सेन्सिंग. आणि याच्यावर प्रश्न असतात 2 ते 3. आणि मी तर म्हणेल की याच्यासाठी तुम्ही एनर्जी नाही टाकू जास्त. जे आयोगाचे आतापर्यंत आलेले प्रश्न आहेत प्रिव्हियस इयर तेच करा. कारण हा असा आहे की तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पडतील, त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक खूप वाचावं लागेल. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा की जे आतापर्यंत आयोगाचे प्रश्न आलेले आहेत, करंट मधला कुठला डाटा आहे समजा, तर त्याच्याशी रिलेटेड इथं स्टडी करायची. तुम्हाला मॅक्झिमम मार्क देणारे जे आहेत विषय त्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही जे स्पेशली इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि रिमोट सेन्सिंग याच्यासाठी मोस्टली मी तर म्हणेल की प्रिव्हियस इयर फक्त क्वेश्चन बघणे आणि करंटच्या रिलेटेड काय अपडेट असेल तर ते बघणे. त्याच्यासाठी कुठलं तरी असं वेगळा कुठला तरी क्लास लावतो किंवा मग कुठलं तरी मोठं पुस्तक वाचून काढतो, नो, डोंट वेस्ट युअर एनर्जी. तर अर्थशास्त्रावर इकॉनॉमिक्सवर किती 10 प्रश्न असतात. तर यामध्ये काय माहिती का की मोस्टली आपण काय माहिती का अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपण काही घटक हे मुख्य परीक्षेला स्पेशली ऍड झाले. जसं की कुठला ऍड झालेला आहे आपल्याला की सहकार ऍड झालेला आहे. त्याच्यानंतर अजून काय पायाभूत सुविधा. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार तर आपण शिकलेला आहे, पण थोडंसं डिटेल असू शकतो. तर याच्यापैकी जो आपण पूर्व परीक्षेला जो आपण घटक अभ्यासला नाहीये तर तो स्पेशली आपण काय की मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं आता जनरली काय माहिती का सहकार हा विषय पायाभूत सुविधा विषय हे बऱ्यापैकी याचं वेटेज आहे ना राज्यसेवेला एसटी मेन्सला याचं बऱ्यापैकी वेटेज जास्त होतं. तर तुम्ही काय करू शकता की तो जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकवर तुम्ही जे काही राज्यसेवेचे आणि एसटीआयचे प्रश्न जे आलेले आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता. तर एकंदरीत जर बघायला जर गेला आपण तर आपण सेकंड पेपरची जेव्हा तयारी करतो तर सेकंड पेपरमध्ये आपण करंट ऑलरेडी केलेला आहे, भूगोल ऑलरेडी केलेला आहे, आपण इतिहास केलेला आहे, पॉलिटी केलेला आहे, इकॉनॉमिक्स केलेला आहे, मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस केलेली आहे आपण. मग आपल्याला उरतंय किती
उरतोय आपल्याला वेगळं काय, की आपल्याला लोकसेवा हक्क, माहितीचा हक्क अधिनियम आपण जो पहिल्यांदा करतोय. समजा इकॉनॉमिक्स मधले काही जे टॉपिक आहेत की जे आपण पहिल्यांदाच रीड करतोय, जसं की त्याच्यामधला आपण सहकार बघतोय किंवा पायाभूत सुविधा विकास बघतोय. त्याच्यानंतर काय रिमोट सेन्सिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड काही प्रश्न असतील. एवढाच जो सिलेबस आहे ना, तो तुम्हाला मेन्सला ऍड होतो. ओके. मग तुम्हाला जर समजा ऑलरेडी जर समजा तुम्ही 70 ते 80% जर समजा तुम्ही जर प्रीलाच तुमची जर तयारी जर झालेली असेल, आणि जनरली कसं होतं माहिती आहे का, की सेकंड पेपरमध्ये आहे ना, सेकंड पेपरमध्ये आता गेल्या वर्षीचा सेकंड पेपर जर मित्रांनो तुम्ही जर बघितला असेल, तर सेकंड पेपरमध्ये साधारणतः 55 ते 60 हे मॅक्स चांगले मार्क आहेत. मग तुम्ही स्कोर करू शकता कुठे, पहिल्या पेपरमध्ये तुम्ही स्कोर करू शकता. इथं तुम्ही 80 मार्काचं टार्गेट ठेवा, आणि सेकंड पेपरमध्ये जसं तुम्ही पूर्व परीक्षेला तुम्ही टार्गेट ठेवलं होतं की 55-60 मार्काचं, तसं तुम्ही त्या टार्गेट जर ठेवलं तर तुम्ही निश्चितपणे तुमच्या जी काही गुणवत्ता लागणार आहे त्या गुणवत्ता तुमची नक्कीच निवड होईल तुमची. आणि आता हे जे सिलेबस आहे, आता सिलेबस आपण काय सेकंड पेपरचा सिलेबस पण बघितला आपण, फर्स्ट पेपरचा पण सिलेबस बघितला आपण. आता जेव्हा आपण तयारी करायला लागलो, आता इथून पुढचे साधारणतः आपल्याकडे 3-3.5 आय थिंक जून मध्ये एक्झाम आहे, फर्स्ट जून मध्ये एक्झाम आहे मेन्सची. मे बी त्याची डेट एक्सटेंड पण होऊ शकतं, कारण आता कंबाईन ग्रुप सी ची पण मेन्सची डेट पुढे गेलेली आहे, तर त्या अनुषंगाने त्याची पण डेट पुढे जाण्याचे चान्सेस आहेत. पण मॅक्स टू मॅक्स किती 3-4 आठवडे मॅक्स जाऊ शकते, एखादा महिना मॅक्स टू होऊ शकते पुढं. तर आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, की मला काय म्हणायचं की जे विद्यार्थी ज्यांचा स्कोर आता तर म्हणे की जे ओपनचा समजा 55+ आहेत, किंवा इव्हन एखाद्याचा स्कोर समजा 50+ पण आहे, तर त्यांनी आता काय करायला पाहिजे, आता लँग्वेजवर काम करायला पाहिजे. कारण येणारी जी कंबाईनची जी ग्रुप सी ची एक्झाम आहे, तर ती एक्झाम आहे तुमच्याकडे आणखी 3 महिने त्याच्यासाठी. म्हणजे तुम्हाला हा पूर्ण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिने आहेत. मग 3 महिन्यापैकी तुम्ही 1 महिना तुम्ही लँग्वेजवर काम करायला पाहिजे. कारण पुढे चालून पण तुम्ही जेव्हा एक्झाम देणार, तुम्ही ग्रुप सीच्या मेन्सला सुद्धा तुम्ही पात्र होणार, त्यावेळेस तुम्हाला आहेच. तर त्याच्यामुळे आता मी तर म्हणेल की ज्याचा त्याचा कोणी म्हणजे पूर्व परीक्षेला ज्याचा मार्क आलेले असो किंवा एखाद्याचा स्कोर कमी आलेला असो, त्यांनी लँग्वेजवरच काम करायला पाहिजे पुढचा 1 महिना तरी ऍटलिस्ट. मग त्याच्यानंतर जेव्हा सेकंड आन्सर येईल, त्याच्यानंतर आणखी थोडंसं चित्र क्लिअर होईल की कट ऑफच्या बाबतीमध्ये. पण आता लँग्वेजवर काम करा, लँग्वेजवर काम करून त्याच्यावर तुम्ही ज्या गोष्टी आहे माहिती का, अगोदर आतापर्यंत तुम्ही त्या गोष्टी केलेल्याच आहेत. पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही आतापर्यंत 1 वर्ष 1.5 वर्ष झालं तुम्ही करतच आलेला आहेत. मग तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास, लँग्वेजचा जर तुम्ही अभ्यास केला, तर याचबरोबर तुम्हाला मी तर म्हणेल की बाकीच्या एक्झाम मध्ये पण लँग्वेज जी आहे, अशी कुठलीही एक्झाम नाहीये की त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश यावर तुम्हाला प्रश्न नाहीत अशा टाईपचं. प्रत्येक प्रश्न, कुठलीही एक्झाम तुम्ही पासच होऊ शकत नाही कुठल्याही विषयाशिवाय. तुम्ही मॅथ, आणि मी तर म्हणेल की आता जनरली जेव्हा आपण मेन्सची तयारी करतो, तेव्हा आता बऱ्याच जणांचा प्रश्न काय झालेला आहे, प्रॉब्लेम आता बऱ्याच जणांचा ज्यांना काही मार्क आलेले आहेत, समजा कोणाला 55 मार्क आले, तर कोणाला 56 मार्क आले, तर मी म्हणाल की ज्यांना कोणाला मार्क कमी आले असतील ना, तर जनरली त्यांना मॅथमध्ये मार्क कमी आले असतील. मॅथमध्ये त्याच्यासाठी काय करायचं, मॅथची आतापासूनच तुम्ही जरी लँग्वेज जरी करत असाल, तर एखादा टॉपिक लँग्वेज मॅथचा तुम्ही सोबत चालू द्या. तुम्ही मॅथ तरी चालू द्या ऍटलिस्ट. म्हणजे तुमचं जीएस प्लस मॅथ, कारण मॅथ काय आहे की 22 मार्काला 20 मार्काला मॅथ पडते, ती डिसाइडिंग होते ती तुम्हाला. ते तुमचे तिथले जर समजा त्या 20-22 पैकी जर समजा तुम्ही 16-17 प्रश्न जर तुमचे जर बरोबर झाले, तर तुम्ही बाकीच्या पेक्षा 1-2 पाऊल पुढे राहता तुम्ही. आणि मॅथ हा विषय असा आहे की तुम्ही एका दिवसात, तुम्ही एका महिन्यात पारंगत नाही होऊ शकत. तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो. तुमचं अॅक्युरेसी, तुमची स्पीड वाढायला टाइम लागतं त्याला. तर त्यामुळे म्हणेल की तुम्ही पहिला जो महिना आहे, तो पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही लँग्वेज आणि पॅरलली ज्याचं कोणाचं वीक आहे मॅथ, ज्याचं कोणाचं त्यांना समजा कुठं आता कालच्या परीक्षेमध्ये टाइमच पुरला नाही, 10 मार्क आले, 11 मार्क आले, तीच परिस्थिती तुमची मेन्सला होऊ नये. त्या परिस्थिती मेन्सला होऊ नये तुमची. त्याच्यामुळं थोडंसं लँग्वेज, आपलं मॅथ आणि लँग्वेज हा पहिला जो आहे, आणि जो टाइम आहे दिवसभराचा टायमिंग. आता माझं जनरली कसं होतं की मी जेव्हा तयारी करायचो ना, तेव्हा मी सकाळी व्होकॅबलरी करायचो. मग त्याच्यात काय करायचो की 1.5 तास मराठीची व्होकॅब, 1.5 तास इंग्रजीची व्होकॅब, म्हणजे 3 तासाचा माझा सेशनच होता व्होकॅब करायचो. आणि दुसरी गोष्ट केलेली मित्रांनो, मी काय केलेली की जी काही व्होकॅब आहे, तर मी समजा 1-2 रीडिंग झालेल्या व्होकॅब, मग मला काही ज्या रेकॉर्ड, मला थोडं व्होकॅब ज्या मला आहे ना कन्फ्युजन वाटायच्या, तर त्या व्होकॅब मी काय केलेल्या आहे, मी स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेल्या. आणि रेकॉर्ड केल्यानंतर मग मी काय करायचो की जिथं मला वेळ भेटायचा तिथं मी त्या व्होकॅब ऐकायचो, रिवाज परत. आणि व्होकॅबचा अभ्यास असाच होतो, जेवढे वेळेस तुम्ही त्याचं रिव्हिजन करशाल, परत तुम्ही त्यांना जेव्हा वाचून काढशाल, तुम्ही ऐकशाल त्या व्होकॅब, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावेळेस महारथ हासिल होतो तुम्हाला. तर व्होकॅबचा तसा करा. आणि बाकीच्या ज्या गोष्टी जे सांगितलेल्या आहेत की मी ग्रामरला कसं करायचं, व्होकॅबला कसं करायचं, आणि एक वेळेस तुमचा सिलेबस कव्हर झाला सगळा, की आता समजा तुम्ही मराठी पण झालं तुमचं, इंग्लिश पण झालं, तुम्ही प्रिव्हियस इयर व्होकॅबलरी पण वाचली,
की मग त्याच्यानंतर तुम्ही जो पुढचा जो टप्पा आहे तो पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही काय करायचं की दररोज एक पेपर, आयोगाचा पेपर, टेस्ट सिरीज टाइम लावून वेळ लावून तुम्ही सोडवणे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं की वेळ लावून सोडवल्यानंतर मग सुरुवातीला काही प्रॉब्लेम होईल, सुरुवातीला काहीतरी टाइम मॅनेजमेंट होणार नाही, मग त्याच्यामध्ये काही सिली मिस्टेक होतील किंवा मग काही अशा होतील की ज्या कन्सेप्ट आपल्याला वाटतं की वाचते वेळेस वाटते की आपल्याला समजले, पण प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला ती जमत नाहीये. मग तो टॉपिक पुन्हा परत यायचा, पुन्हा त्या टॉपिकला परफेक्ट करायचा, एवढा परफेक्ट करायचा की पुन्हा तो चुकला नाही पाहिजे. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये मी म्हणेल की 80+ मार्क देण्याचा फंडा हाच आहे की व्होकॅब्लरी, ग्रामर, आयोगाचे प्रश्न, त्याचं परत 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 त्याचं रिव्हिजन. मी ज्यावेळेस मेन्सला होतो तर त्यावेळेस मी इंग्रजीची होक्या पण मी पूर्ण केलेली, म्हणजे वन वर्ड्स, इडियम्स, फ्रेजेस हे प्रिव्हियस इयर आयोगाचे पूर्ण रेकॉर्ड केलेले माझ्या आवाजात. आणि मी कानात टाकायचो, कानात टाकून ऐकायचो. जिथं जाईल समजा, कुठं जरी समजा मी जिमला जातोय किंवा कुठं बाहेर जातोय समजा, तर त्यावेळेस काय करायचो मी ते ऐकायचो. परत 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 ऐकून आहे ना आपल्या मेमरीमध्ये ते असं स्टोअर होतं की ते तुम्हाला 5-6 वर्ष तुम्हाला विसरणारच नाही तुम्हाला. आणि मित्रांनो, भगीरथ आय एस अकॅडमी तर्फे एक चांगला उपक्रम राबवण्यात येतोय की जे पहिल्यांदाच मेन्सला क्वालिफाय होत आहेत किंवा अगोदर पण मेन्स दिलेले आहेत पण कुठंतरी थोडं बहुत चुकतंय आपलं, तर त्यांच्यातर्फे आरंभ बॅच 1 ही बॅच एक सुरू होते जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि याच्यामध्ये 90 डेज मध्ये सिलेबस कसा करायचा आपण, म्हणजे दररोजचं दररोज तुम्हाला याच्यामध्ये काय होईल की दिवसभराचं शेड्यूल दिला जाईल की तुम्ही लँग्वेजसाठी काय करायला पाहिजे, जीएस साठी काय करायला पाहिजे, तुमच्याकडे टेस्ट सिरीज वगैरे कशा कशा काय कुठल्या कुठल्या मेथडनं जायला पाहिजे. आणि यामध्ये जे काही विद्यार्थी सक्सेसफुल झालेले आहेत, जसं की आता मी PSI पदी आलेलो आहे, STI पदी, ASO पदी जे निवड झालेले आहेत, तर ते पण विद्यार्थी तुमच्या कुठल्या पण शंका असतील, कुठल्या पण डाऊट असतील किंवा कुठला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे करू शकता. त्याच्यावर व्हिडिओ बनवण्यात येईल किंवा लाईव्ह सेशन घेऊन तुमचं जे काही आहे, तुमचं जे काही कन्फ्युजन आहे, तर त्या कन्फ्युजनवर नक्कीच आमच्या परीने जी काही मदत होईल ती मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट मला सांगावंसं वाटतं मित्रांनो की PSI, जे कोणी PSI पदाची तयारी करत असेल, तर आता तुम्ही जर मागचा 2023चा जर तुम्ही जर बघितलं की बरेच विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र होऊन फिजिकलमध्ये शारीरिक चाचणी पास नाही होऊ शकले. तर ज्यांना कोणाला जेन्युअनली PSI करायचं आहे तर त्यांनी जर समजा त्यांची फिजिकली जर आतापासूनच त्यांनी थोडं थोडं तरी तुम्ही करायला पाहिजे. अगदीच नको असं की तुम्ही काय होतं की तुम्ही मेन्सचा अभ्यास करता, तुम्ही मेन्सचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही जेव्हा फिजिकलसाठी पात्र होता, फिजिकलसाठी पात्र झाल्यानंतर कसं होतं की 3-4 महिन्याचा टाइम भेटतो, 3-4 महिन्याच्या टाइम मध्ये तुम्ही काय करता की स्वतःला काहीतरी तुम्ही एक्स्ट्रा पुश करायला जाता आणि त्याच्यामध्ये तुमची इंजुरी व्हायचे चान्सेस असतात. तर PSIची तयारी करणारा जो आहे आणि ज्याचं वाटतं की आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं कमी आहोत, तर त्याचा आतापासून थोडा थोडा ते वेळ द्यायला पाहिजे. कारण त्या परीक्षेमध्ये असं झालेलं आहे की 2023 मध्ये की विद्यार्थी भेटत नाहीत, इव्हन मुली पण भेटत नाहीत. मुलींसाठी तर एवढं आहे की आता परत 60 मार्काला झालेला आहे फिजिकलला. 2023ला चला ठीक आहे 70 मार्काला होतं, पण 60 मार्क पण मिळवणं काही सोपी नाही. म्हणजे एखाद्याची फिजिकल स्ट्रेंथ जरी असेल चांगली तरी इंजुरीमुळे तुम्ही बाहेर पडता. म्हणजे स्वतःला तुम्ही आहे ना की फिजिकली फिट पण ठेवलं पाहिजे. थोडा तरी का होईना, मी म्हणतो म्हणजे की 30 मिनिटं तरी का होईना थोडी तरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. तुम्ही योगासन करा किंवा थोडंसं जॉगिंग करा, काहीतरी करा, पण तुम्ही ऍक्टिव्ह असलं पाहिजे. PSI जे आहेत, स्पेशली जे PSI आहेत ते, कारण खरंच चित्र खूप बेकार आहे की आमच्या वेळेस एवढं कॉम्पिटिशन होतं आणि 23ला तर असं झालेलं आहे की मुलंच भेटत नाहीत, मुली भेटत नाहीयेत. मुलींच्या जागा पण मुलांना जरी झाल्या तरी मुलं पण नाही तिथं पास व्हायला. सो यू नीड टू फोकस ऑन इट, वर काम केलं पाहिजे त्याच्यावर. फिजिकल फिटनेस महत्वाचा आहे. जर समजा PSI साठी जर येत असाल तर तुम्ही फिजिकली फिट असलाच पाहिजे तुम्ही.